22 मे 2024 रोजी शेतकऱ्याने एक काळा दिवस बघायला मिळाला होता। त्याचे अनुदान प्रशासनाने आज तागायत 22 मे 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग न केल्यामुळे पेहेगावातील प्रहार सैनिक व शेतकऱ्यांतर्फे आज ह्या पेहेगावामध्ये त्यांचं वर्ष स्मशानभूमीमध्ये वर्ष श्राद्ध साजरं केलं गेलेलं आहे प्रशासनाने। तरी या प्रशासनाने त्वरित जेवढं होता होईल तेवढं लवकर नैसर्गिक आपत्ती झालेल्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे ही विनंती। प्रहार संघटनेचा जय हो, प्रहार संघटनेचा जय हो। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। मी हनुमंत निवृत्ती चव्हाण, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सोलापूर जिल्हा। आज आदरणीय प्रहार संघटना संस्थापक आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आणि पूर्ण आमच्या पंढरपूर तालुक्यातील प्रहार संघटनेच्या माध्यमातून 22 मे 2024 रोजी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचा काळा दिवस बघायला मिळालेला होता। त्या 2024 साली टोटल पूर्णपणे पेहे नेमतवाडी नांदुरे या गावचे अतोनाट नुकसान केळीचे झाले होते। तरी या प्रशासनाने अद्याप आज दिनांक 22 मे 2025 पर्यंत कोणताही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेला नाही। तरी आज आम्ही पेहे गावातील प्रहार सैनिक, प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार शेतकरी संघटना टोटल आम्ही या प्रशासनाचा वर्षश्राद्ध पूर्ण होत असून आम्ही आत्मदहन स्मशानभूमीत करत आहे। आणि आजचा दिवस 25 मे 2025 रोजी आम्ही प्रशासनाचे वर्षश्राद्ध हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करत आहे। आमच्या पेहेगावामध्ये 3 प्रकारे आंदोलन चालू आहे। एक आंदोलन आमरण उपोषण चालू आहे, दुसरं आंदोलन कीर्तनाची सेवा आणि तिसरं आंदोलन धरणे आंदोलन चालू आहे। तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ही विनंती।